विजय चौधरी आणि त्याला साथ देण्याकरता जयेश तारवी समालोचन क्षेत्रामध्ये देखील जयेश आहेत आणि विजय देखील आहे. आज परशुराम तारवी देखील फुल फॉर्म मध्ये आले. जे प्रियजन आहेत आमचे मित्र त्यांना देखील आम्ही देतो शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पारधी पहिला बॉल अक्रॉस द लाईन. काय जबरदस्त मात्र हा स्ट्रोक या ठिकाणी खेळला होता, परंतु हिट विकेटच्या स्वरूपात विजय चौधरीला या ठिकाणी परतावा लागेल. नवमी दशमीला चल चल नाकवा चल चल नाकवा ऐके जतरला चल चल नाकवा चल चल नाकवा ऐके जतरला पवार कुठे असेल तर प्लीज संपर्क साधायचा आहे. कुंदनजी पवार जय हनुमान स्पोर्ट पायगाव टीमचे खेळाडू प्लीज आपण संपर्क साधा. विजय चौधरी असं जबरदस्त सिलेक्शन होतं, परंतु स्वतःवरती नियंत्रण नव्हतं. विकेटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट रोहित पारधीचा पुढील बॉल आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. बॅक टू बॅक हा दुसरा देखील विकेट डाऊन होईल. अजय चौधरी देखील बाद झाले. विजय आले गेले, अजय आले ते देखील गेले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश तारवी दोन बंधू गेले, दोन बंधू राहिले. इथून मात्र चांगले पार्टनरशिप करावी लागेल. चांगले पार्टनरशिप बिल्डअप केली निश्चितच नाही चांगला फायटिंग टोटल स्कोर हा उभा करू शकतोय श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा. आता मात्र जबाबदाऱ्या आहेत त्या वाढल्यात या दोन बॅटर्सच्या. एका बाजूने जयेश तारवी असते तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्याकरता ऋषिकेश तारवी. परंतु सध्या आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाकडनं खास करणं बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पारधीला आपण पाहतोय. पहिला विकेट हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्याच्यानंतर दुसरा आपण पाहिला तर ऑड विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झाला. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर संघाचा संघनायक मिस्टर ऋषिकेश तारवी ऑन स्ट्राइक. पुल्लरलेनचा बॉल गॅप मध्ये चेंडूला ठेकलाय. काय जबरदस्त हा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो. तेज तरार चेंडू निघून गेला सीमारेषा पार. विकेटच्या चौकार या ठिकाणी ऋषिकेशच्या पाठ मधनं आला. पुढील बॉल अख्खू टप्प्याची लेन होती. काय जबरदस्त हुकचा फटका पाहायला मिळालाय. अगोदर 5 फूट वरती सफल झाले, रूम बनवले. त्याच्यानंतर बॉलचं थोडंसं वेट केलं आणि काय जबरदस्त हा हुकचा फटका ऋषिकेश तारवीच्या पॅच मध्ये पाहायला मिळतोय. चौकारच्या सुरुवातीच्या 2 बॉल वरती आपण पाहिलं तर मग रोहित पारधीचा धबधबा होता, परंतु त्याच्यानंतर आता मात्र ऋषिकेश तारवीचा शो ऑन झाला. षटकातील पुढील बॉल हलक्या हाताने मात्र ठिकाणी डिफेंड केले बॉलला. ओहो खाली क्षेत्र आणि या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी भेदून हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं निघाला होता, परंतु चांगलं बॅकअप कॉर्नरच्या दिशेनं मिळायला गेला आणि
3 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 3 टीमची टोटल पाहिली तर पोहोचली गेली आहे ती म्हणजेच अकरा धावा ऑन द स्कोर बोर्ड लॉस 2 विकेट. फुलटॉस बॉल चुकीची लेंथ परंतु काय जबरदस्त चेंडूला अडवलाय. वाईट आहे वाईट वर्सेस वाईट तर म्हणेन 3 धावा या ठिकाणी थांबवल्या गेल्या. कदाचित हा चौकार जरूर गेला असता. शॉट फाईन लेग वरना निश्चित आपण पाहिलं तर अगदी शतरक्षक वेगाने धावत त्या ठिकाणी गेला आणि चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. धाव फळक पुढे सरकलाय पोहोचले गेले ते म्हणजेच 12च्या घरामध्ये तरी 13च्या घरामध्ये 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा डिफेन्स या ठिकाणी केलाय. सॉफ्ट हँडने हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी केला होता. ड्राइव्ह शॉट मिडॉनला एक सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 14 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती 14 धावा. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 विकेट आले होते परंतु त्याच्यानंतर ऋषिकेश तारवी काय चांगला खेळलाय. चांगली सुरुवात केली. प्रेशर मध्ये थोडासा होता परंतु त्या प्रेशर मध्ये निश्चितच कुकरची शिट्टी आहे ना योग्य वाजवले या पहिल्या ओव्हर मध्ये. चांगली सुरुवात. नंबर 2 चे षटक टाकण्याकरता आकाश पारधी घाई करायची. पहिला मॅच आपण पाहिला तर मग जिंकलाय तो म्हणजेच सोनूदेवी स्पोर्ट वाघराळपाडा टीम. टप्प्याची लेन काय जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाली. हलकीशी फाईट देखील दिली होती. बॉल त्या फाईट मध्ये थोडस बीट झाले ऋषिकेश तारवी. पर्यंत चांगली सुरुवात जरूर झाली. सुरुवातीला 2 विकेट आले होते. एक चांगली पार्टनरशिप 2 बंधू मध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मात्र मार्कस यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग पाहायला मिळते कारण एक्सपिरियन्स असलेले गोलंदाज आकाश पारधी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनुभव आहे. कधी लाईन खूप चांगली या ठिकाणी हाताळली जाते. हा वेगवान बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. सॉफ्ट हँडने डायरेक्शन केलं होतं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक फाटले तर मग पोहोचलं गेलंय 15च्या घरामध्ये 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इन कटर आउट कटर गुड लेन हॅप टॅकर बाउन्सर हे चेंडूचे टप्पे आहेत आणि हे टप्पे जर तुम्हाला योग्य रीतीने फेकता आले निश्चितच तुम्ही चांगले बॉलर हे बनवू शकता. परंतु बॅटरच्या पोझिशन नुसार हे योग्य टप्पे तुम्ही हाताळले तर निश्चितच जे चांगली बॉलिंग तुम्ही करू शकता. षटकातील पुढील बॉल ऑन साइड ला खेचून मारलाय. प्रोटेक्शन आहे. रोहित पारधी होते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला जाईल शेर आणि समाप्त होईल. जयेश तारवी या खेळाडू संकेत आउट.
षटकातील पुढचा बॉल अख्खू टप्प्याची लेन होती, खाली क्षेत्र आहे आणि काय जबरदस्त चेंडूला हुक केलाय, चेंडू निघून गेला. 6 धावा करता गणेश आडल, एक लेजंड प्लेयर श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमचा जुनं ते सोनं हे त्याने पुन्हा एकदा दर्शवलंय जय हनुमान चषकामध्ये. आणि वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये एक गिफ्टी देखील त्याच्या नावावरती अधोरेखित केली आहे. जय बजरंग स्पोर्ट पालनापाडाचं ते मैदान, त्या मैदानावरती अक्षरशः 50 धावांची केली. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर फक्त डिफेन्स करायचं होतं, परंतु तुला फॅक्टर ऍड पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॉलिंग या दुसऱ्या ओव्हर मध्ये. धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 10.50 च्या सरासरीने 21 आकड्यावरती. 2 षटकामध्ये 21 धावा या पुरेशी गणल्या जातील का? येणारा वेळ नक्कीच मात्र तो रिझल्ट आपल्याला कळवेल. तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज रोहन पारधी. आधार स्तंभ या ठिकाणी आलेले आहेत. हार्दिकजी पाटील वेलकम, स्वागतम सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कट्टा ग्रुपचे एक गंभीर व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. घाई करायची त्यावेळेस आपण पाहतोय लेट करता फटका पाहायला मिळाला होता, मात्र 2 धावा फटक्यावरती पूर्ण केल्याच जातील. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे हार्दिक पाटील. स्वर्गीय दिलीप रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ कट्टा ग्रुप पायगाव आणि मात्र सामनावीरच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र स्पॉन्सर केलेत. सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. सदैव प्रेम असू द्या जय हनुमान स्पोर्ट पायगावच्या संघावरती. षटकातील पुढील बॉल यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर हा शॉट मात्र केले गेले, पूर्णपणे खाली आहे पॉइंटचं क्षेत्र आणि तिथून मात्र चेंडूला पाठवला सीमारेषा पार. ऋषिकेश तारवीच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. धन्यवाद. सॉफ्ट हँड डायरेक्शन केलं होतं ऑफसाइड पॉइंटच्या दिशेने. यावेळेस फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषा बाहेर, गोल षटकार 6. व्यक्तिमत्व निश्चितच जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघाला सातत्याने आमचे सपोर्ट करणारे आमचे प्रियजन या ठिकाणी हार्दिकजी पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या स्वागत करता पुन्हा एकदा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला आहे. ऋषिकेश तारवी ऑन फायर, षटकार 6.
अरे वा बॅक टू बॅक दोन मोठे विकेट. आलोचक कक्षामध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र हलकीशी स्माइल देखील पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर फटका आहे. मात्र काय जबरदस्त हा स्ट्रोक खेळला होता, प्रोटेक्शन होतं. यावेळेस मात्र एक सिंगल ही पूर्ण केली. या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजेच 40च्या घरामध्ये 40 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट. विजय अजय जयेश हे मात्र डगआउटच्या असल्याला गेले, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये गणेश हडल आणि त्याला साथ देतो ऋषिकेश तारवी. संघाचा संघनायक कसा असावा याचं प्रत्येक रन या ठिकाणी सिद्ध करून दाखवत असताना ऋषिकेश तारवी काय जबरदस्त बॅटिंग करतोय. यावेळेस आपण पाहतोय हॅपटॅकर लेत होती, परंतु परिपूर्ण पिक करू शकले नाहीयेत बॅटर गणेश हडल. झेलच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. धक्का क्रमांक 4. बाया मोठे गावचे बाया ठाकुर्ली गावा मटी गो बाया मोठे गावचे गावान गो. धक्का क्रमांक 4 मात्र या ठिकाणी लागला गेला. श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीमला धावसंख्या 40 असताना हा 4था विकेट. सागर जाधव यांचा देखील शुभागमन झालेला आहे. आपणास देखील विनंती करतोय आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान आपलं देखील सहर्ष स्वागत. जतीन पारधी त्या पारधी ब्रदर्स जे हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. आज बिल्हार पूर्ण निश्चितच ते या ठिकाणी खेळायला आले आहेत. ओहो यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. क्रीजच्या बाहेर बॉल होता, परंतु तिथून आपण पाहिलं तर बॅटरने हा शॉट मात्र खेळलाय. ऋषिकेशच्या बॅट मध्ये आणखी घेतो चौकार. चौकारला धावसंख्या झाली ती 44 यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर शॉट सिलेक्शन होतं. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ऋषिकेश चांगली बॅटिंग करतोय. ऋषिकेश पोहोचलाय 14 मध्ये 38 आकड्यावरती. इथून जर अजून 12 धावा पूर्ण केल्या तर अर्धशतक देखील पाहायला मिळेल की काय. 2 अर्धशतक मात्र ठिकाणी पूर्ण झाले. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न मिस्टेक झाली आहे. कदाचित आणखी थोडेसे डीप असते तर मग हा झेल कॅरी करू शकले असते, परंतु झेल मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर झालेला नाही. चेंडू मात्र सीमारेषा पार झालाय. 6 धावा करता येतो षटकार. षटकांना धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजेच 51 धावसंख्येवरती. फुलटॉस बॉल आणि या ठिकाणी अर्धशतक पूर्ण केलंय ऋषिकेश तारवी. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्या दिवसामध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाली होती. ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा खेळाडू विकेश करपडे. त्याच्यानंतर पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं दुसरं अर्धशतक
वैभव कांबळे फ्रॉम चिंचोटी गावदेव स्पोर्ट कोल्डी टीमचा खेळाडू यांनी अर्धशतक कवळं होतं या मैदानावरती ह्या स्पर्धेमध्ये आणि हे तिसरं अर्धशतक पाहतोय ऋषिकेश तारवी काय जबरदस्त खेळलाय अगदी जवळपास आपण पाहिलं तर 16 बॉल मध्ये ह्या 50 धावा बनवले अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत षटकातील पुढील बॉल फुल टॉस बॉल आणि चेंडूला पुन्हा एकदा भिडकावून दिलं सीमारेषा पार षटकार 6 यस थोडासा हाईट फॅक्टर बॉल आहे आणि तेच या ठिकाणी चेक केलं जाईल अंपायर कॉल आहे आणि यस इट इज नो बॉल भीमर प्रेशावर अगदी हा चेंडू हाताळला होता आणि त्याच्यावरती ही 6 धावांची मोहर पाहायला मिळाली षटकाराच्या सायना टीमची धावसंख्या पाहिली तर मग पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 65 या आकड्यावरती वेलकम स्वागतम सुस्वागतम एवन जोडी अक्षय भोये आणि हार्दिक पाटील कट्टा ग्रुपचे हंदी समर्थक त्यावेळेस वाईट बॉल अव्वंतरच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावा पूर्ण होताना पाहतोय धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 66 धावसंख्येवरती त्यावेळेस आपण पाहतोय अजून एक वाईट बॉल कुशालजी मुखार यांचं देखील शुभागमन झालं आहे त्यांचं देखील सहर्ष स्वागत षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता यावेळेस मिस केलाय फलक आपण पाहिलं तर मग डेंजर झोन मध्ये पोहोचले गेले 67 अजूनही इथून एक बॉल शिल्लक आहे चौथ्या ओव्हर मधला उभरता सितार आपल्याला पाहायला मिळतो आकाश पारदे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर मग चांगली अटॅकिंग बॅटिंग मात्र या ठिकाणी केली आहे ऋषिकेशने आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 68 68 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 19 बॉल मध्ये 57 धावांची पारी ऋषिकेश तारवीची पाहायला मिळाली इनिंग मध्ये काय जबरदस्त खेळलाय याच मैदानावरती आपण पाहिलं तर मग गावदेवी ओल्डी टीमचा तो शो अगदी आपण पाहिलं तर मग 10 मध्ये 45 आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग वैभव कांबळे अर्धशतक 10 मध्ये 45 बनवले होते प्रकाश तुबडानं त्याच्यानंतर वैभव कांबळेने देखील 50 धावांची पारी जवळजवळ त्या मॅच मध्ये 110 रन्स 4 ओव्हर मध्ये पाहायला मिळाले होते हा रेकॉर्ड निश्चितच वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये सातत्याने पाहायला मिळणारच आहे त्या तरी 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय धाव फलकावरती आपण धाव पाहिलं तर 68 68 धावा आणि इथून मात्र 69 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाला या मैदानावरती 75 धावा देखील चेस झालेत 80 धावा देखील चेस झालेत 4 ओव्हर मध्ये हे देखील विसरून चालणार नाहीये जशा तसं उत्तर देऊन मात्र चांगला खेळ केला तर या 69 धावा देखील चेस होऊ शकतात आमचे आणखी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आर्यन गोवार यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय वेलकम स्वागत सुस्वागत आपलं देखील सहर्ष स्वागत हॅलो 69 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील आपण जाणार आहोत व्हॉइस ऑफ काजूपाडा आमचे सरकारी समालोचक मित्र जयेश डुकळे सर थँक्यू
हॅलो. हॅलो बघा आपण जर्मन पायगाव चषक 2025 पाहतोय आणि या स्पर्धेला भरपूर सहकार्य भरपूर मिळाले आणि त्याचपैकी आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे नक्कीच मात्र स्पॉन्सर्स केले ते म्हणजे स्वर्गीय हरिचंद्रजी मुखादम यांचं देखील एक अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा आणि नक्कीच जर्मन पायगाव आभार देखील व्यक्त करतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी पहिल्या इनिंग मध्ये अफलातून खेळ ऋषितांची एक इनिंग पाहायला मिळाली. लक्ष मोठं करायचं तर मोठी सुरुवात करावी लागेल. पहिला चेंडू पण पाहिला तर डाऊन दी लेग फेकला जातोय आणि हा सुरुवात मात्र पण पाहिली आहे. तर ज्यावेळेस संघाने मात्र होताना पाहायला मिळते आहे. मंचावर आमचे उपस्थित पाहुणे नक्कीच पाहुण्यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. बघा दोन बॅटर्स आहेत तिथे रोहित आणि अमित. आपल्याला पाहायला मिळतोय अगदी समोरच्या दिशेने चेंडूला मात्र टाकलं होतं, फेकलं गेलं होतं. मोमेंट आपण पाहते चेंडूला फील्ड करतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. अगदी लक्ष मोठं आहे आणि मोठं लक्ष गाठायचंय तर मग मोठी सुरुवात करावी लागेल. 69 आपण पाहिलं तर 69 धावांचं लक्ष आहे आणि ती लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर मग माफक फलंदाजीला सुरुवात करावी लागेल. मग पहिल्या बॉल पासून आणि पहिल्या ओव्हर पासून तुम्हाला काउंटर अटॅक करावं लागेल. कारण या मैदानावर जर तुम्ही एखादा ओव्हर जर सेफ विरोधी संघाचा केला तर मग मॅच मध्ये तुम्ही लांब जाऊ शकता. उलटा या वेळेला जसं काय मी उल्लेख केला आणि फलंदाजाने मनावर घेतला, चेंडूला तोडलं फोडलं आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलं. धमाकेदार सिक्सर 6 धावा. आपण पाहिलं तर संघानं मात्र इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते आणि गरज आहे कारण असेच फटके सुरुवातीला खेचावं लागतील. तुम्हाला सामना जिंकण्यासाठी बॅक टू द बॉल फुटवर्कचा वापर केला आहे. चांगला स्ट्रेट ड्राइव्ह कडक होता परंतु तितकाच इंटेन्स चांगला दर्शवला गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि मात्र एकेरी धावेवर समाधानी राहावं लागतंय. दोन खेळाडू आपण पाहिले रोहित आणि अमित. रोहितच्या बॅटमध्ये एक सिक्सर पाहिलाय, अमितला देखील तितकंच चांगलं योगदान द्यावं लागेल कारण की हा जर धावा तुम्हाला पुन्हा चेस करायचे असतील तर इथे टार्गेट मध्ये नक्कीच कन्वर्ट करायचं असेल तर पहिल्या ओव्हर मध्ये एक गेम प्लॅनिंग असेल की बघा आपण 69 चेस करतोय मग पहिल्या ओव्हर मध्ये किती यायला हवे, दुसऱ्या ओव्हर मध्ये किती यायला हवे, असं नक्कीच एक प्रत्येक कॉलमच्या हिशोबाने नक्कीच जावं लागेल कारण की एक एक कॉलम जर तुम्ही पकडत गेला तर तुम्ही या मॅचच्या जवळ जाऊ शकता. 10 धावा तर आलेल्या 4 चेंडू मध्ये. त्यातरी आत्मविश्वास प्राप्त करण्याचा चांगला चेंडू फेकला जातोय ब्लॉक हॉल मध्ये. ही चांगली लाईन पाहायला मिळते 86 आणि तिथेच आपण बघितलं की मग रोहित सारख्या खेळाडूने आतापर्यंत एक फुलटा चेंडू फेकला होता, त्याचा खांब्याचा भोगावा लागला होता 86 पण आता चांगला प्रकारे गोलंदाजी केली आहे. फलक थांबवलाय, फेकून झालेले चेंडू आपण पाहिलं तर 5 फलकावर 10.
टायमिंग शॉट इन दी एअर झेलची संधी आणि यश स्वतः पोहोचलाय. कॉटन बॉलच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का दिलाय. जय हनुमान स्पोर्ट्सचा भिड्याचा पडा बेल्लार या संघाला 69 धावांचा पाठलाग करायचा आहे मोठा, परंतु अडथळा देखील निर्माण केलाय. कशा प्रकारे मात्र वाटचाल केली जाईल दुसऱ्या षटकामध्ये जरूर वळणार. एक छोटा ब्रेक. भरपूर असे स्पॉन्सर्स आहेत आणि स्पॉन्सर्स मला कोणी कोणी कशा प्रकारे केले त्याचे देखील आम्ही उल्लेख करणार आहोत. कारण की या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर शिस्तप्रिय संघ म्हणून आपण पाहिलं तर जे चषक आहे तर श्रुती एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आहे श्रवणजी संजयजी पाटील यांच्या माध्यमातून टँगो यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे आम्हाला शिस्तप्रिय संघ. या स्पर्धेतून मात्र कोणता संघ असेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहिला दरम्यान या खेपट्टीच्या दिशेने मैदानाच्या दिशेने दरम्यान या हरेश्वरजी गोवारी साहेबांचं यान मात्र रवाना होत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहे. अगदी ऋषी तारवी याला पण पाहिलं तर मग बॅटिंग काय जबरदस्त केली. 19 चेंडू 57 धावा. 2 मिनिटं थांबवणार गाडी येऊ दे. सन्मानी आपण बघितलं तर मग एक चांगला दिलदार दर्शक व्यक्तिमत्व हरेश्वरजी गोवारी साहेब आपण पाहिलं प्रतिष्ठित व्यक्ती आणि समाजसेवक आपण बघितला. समाजसेवकाचा वारसा मात्र लाभलेला आणि सातत्याने चेअरमन पायगाव संघाच्या पाठीमागे एक चांगलं कणखर नेतृत्व म्हणून सातत्याने आपण त्यांना पाहतोय. त्याचे इथे शुभ आगमन झालंय. वेलकम. या ठिकाणी आपण पाहतोय आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य भिवंडी तालुका संघटक हरेश गोवारी साहेबांचे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत सुस्वागत आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जय हनुमान चषकामध्ये. पाहुण्याचे इथे शुभ आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेला पण बघितलं तर स्वागत करूया. बघा नशिबाचा चौकार देखील याला पाठवला. धीमा टाकला होता, अपील केली परंतु पंच अपील फेटाळत आहेत. एक स्टंपला मिस पाहायला मिळाला. सूर्यवंशी कुठला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला गेला होता. टायमिंग तितका चांगला प्रॉपर झाला नाही. पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झालाय आणि मात्र मिळेल. अगदी आपण पाहिलं तर इथे धाव मात्र मिळते. एक निर्माण आपण पाहिलं मंचावर आगमन झालंय हरेश्वरजी गोवारी साहेब आपण पाहिला तर नक्कीच आणि त्यांच्या समवेत भरतजी ठाकरे साहेबांचं देखील शुभागमन झाले. या 2 मान्यवरांचा मी शब्दस्मरणाने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. जय हनुमान चषक पायगाव 2025 आपण पाहतोय अगदी डोळ्यांच्या समोर. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहिला. जय हनुमान भिड्याचा पाडा बेल्लार आणि श्री साई दत्त स्पोर्ट्स बाजूपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना अगदी 67 धावा 4 षटकामध्ये श्री साई दत्त स्पोर्ट्स बाजूपाडा संघाने फलकावर लगावल्या. 69 धावांचा पाठलाग करत असताना सध्या तरी जय हनुमान भिड्याचा पाडा बेल्लार हा संघ आपण पाहिला तर पोहोचला गेलाय 2 षटकाच्या अगदी अखेरीस 16 या धावसंख्येवर. बघा जय हनुमान चषक
अगदी आपण बघितलं तर जालना चषक पायगाव 2025 ला आपण बघितलं तर संपूर्ण इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी आणि मुलाचं मार्गदर्शन आणि मुलाचं सहकार्य देणारा एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे हरीश्वरजी गोवारी साहेब ज्याला आपण आता मंचावर पाहतोय. कारण की सातत्याने आपण बघा हनुमान पायगाव संघाच्या पाठीमागे एक खंबीर नेतृत्व म्हणून आपण त्यांना अनेक वेळा उभं राहताना पाहायला गेलंय. आणि मनोजी ठाकरे साहेब देखील आपण बघितलं तर त्यांच्या समवेत हार्दिकजी पाटील यांना देखील आपण पाहतोय. आणि जर असे खंदे समर्थक असतील ना तर आपली पोरं का पुढे जाणार नाहीये. आणि त्यांना हातबळ पाठबळ कशा प्रकारे द्यायचं आहे हे नेतृत्व सातत्याने जे आपल्याला करताना पाहायला मिळतात. असे दिग्गज पाहुणे आणि मान्यवर आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत. इथे थोडा दिमा टाकण्याचा प्रयत्न केला होता विजय चौधरी ज्याला आपण पाहतोय श्री साई दत्त स्पोर्ट्स बाजूपाडा संघाकडून गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये बघा आता इथून लक्ष आहे जिंकण्यासाठी. राहिलेले चेंडू शिल्लक 10 चेंडू आणि 49 धावा मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय. ऑन साइडला लॉंग ड्राइव्ह ते धडक बेधडक आणि ठोकला इथे सिक्सर कडक 6 धावा. पहिल्या इनिंग मध्ये जे एक जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळते तशी एका अँकर इनिंगची खेळीची गरज होती. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळला जातोय. अजय चौधरी आहेत पाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जातंय. 10 मात्र एक पूर्ण होत असताना देखील पाहायला मिळाले. आणि एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बघा आता या मॅचला जिंकायचं असेल ना तर प्रत्येक बॉलला बाउंड्रीच्या बाहेरच कन्वर्ट करावा लागेल तर तुम्हाला एक उम्मीदची किरण जागृत होईल. कसं म्हटलं जातं ना कदबडानं पद पडा जो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा हो वही होता है सबसे बड़ा. डेफिनेटली मात्र या वेळेला मुसीबत आलेली मोठी मुसीबत आली आहे. त्या मुसीबतला काढायचं असेल तर येणाऱ्या चेंडूमध्ये अतिक्रमण करावंच लागेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण बघितलं एक मिळेल एक पेक्षा जास्त काही मिळेल का तर नाही. आपण बघितलं तर क्रिकेटच्या पटलावर अशक्य असं नाही आहे. आणि जी कासटाने विनंती करते की प्लीज आपण मंचावर या. मंचाच्या दिशेने तुम्हाला नम्र विनंती करतोय. आणि सगळ्या खेळाडूंना जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करते की आपण प्लीज मंचाच्या समोर या. बघा येणारा काळ जानेवारीचा महिना नक्कीच काय आहे ते तुम्हाला सांगतोय मी. पहिला चेंडू हवेत आहे. विकेट जाईल केदारच्या खात्यामध्ये. आणि पहिला पण तर मग आता असं सांगू इच्छितो की या मॅचवर पकड साई दत्त गाजूवाडा संघाची मोठी. विश्लेषण करायचं झालं तर त्याप्रमाणे विकेट मिळाली कारण की 6-5 होता. कारण की हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवणं गरजेची बाब होती परंतु पोहोचवण्यामध्ये अपयशी राहिले. बघा जानेवारीचा महिना म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट आपण पाहिलं ना तर काय तर आदिवासी प्रीमियर लीग आणि 17 ते 21 जानेवारीच्या दरम्यान आपण पाहिलं तर ती आदिवासी प्रीमियर लीग जी पुन्हा आली. मध्यंतरी आपण पाहिलं तर काही ब्रेक झाला होता काही कारणास्तव
मात्र आपण पाहिलं तर मात्र झाली नव्हती, परंतु या पर्वामध्ये या सीझन मध्ये आणि पुन्हा एकदा नवीन जोश, नवीन दरारा आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम मात्र जो आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. आणि या जानेवारीच्या महिन्यामध्ये म्हणजेच येते म्हणजेच मी तर म्हणेन सगळ्या खेळाडूंना की आपण तयारीला लागा, कारण की ती पुन्हा आली आहे आदिवासी प्रीमियर लीग 2026. दरम्यान केदार त्याला आपण पाहिलं तर चांगले गोलंदाज, एक्सपिरियन्स आणि 3 चेंडूचा खेळ राहिलाय. मॅच आपण पाहिली आहे ना, तर मग लांब गेली आहे. बाजूकडे टीमची पकड झाली आहे. उलटा यावेळेला चेंडूला मात्र केले स्वान आणि चांगल्या कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार. अगदी आपण पाहू शकतो या वेळेला की डॉट येतोय. धर्मान स्पोर्ट पिढ्याचा पाडाचा सुरुवात बघा ना, की जबरदस्त झाली होती जेव्हा बॉलिंग करत होता. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आले होते, परंतु त्यानंतर एक अशी मॅजिकल पाहिजे आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे ते चित्र बदललं. ते पावडून खेळून काढलेला फटका, उंची जास्त आहे, लांबी सुद्धा तितकीच चांगली आहे, फटका सुंदर आहे, देऊन जाईल सहा धावा. कॉन्फिडन्स मात्र फलंदाजाला नक्कीच देतील हे फटके, परंतु मॅच मात्र जिंकण्याची उमेद मात्र देणार नाही, कारण की मॅच मध्ये पाहिलं आपण तर मोठा विजय संपन्न केला. 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि तो करता करता आपण पाहिला तर तो प्रवास मात्र झाला, म्हणजे अर्ध्यावरच मात्र थांबला गेला. परंतु बॅड लक, टफ लक म्हणू शकतोय. जयहनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तसेच जयहनुमान स्पोर्ट चषकामध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच त्या पुरस्काराकडे वळतोय आणि तो पुरस्कार जातोय ऑन अँड ओनली सेंचुरी, हाफ सेंचुरी मॅन म्हणजे